बोला, तुझ्या हातामध्ये. मरते क्षणाच्या अगोदरचा हा शेवटचा शब्द प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. आमचा आत्मा आज निर्माण करण्याच्या हातामध्ये नाही द्यायचा तर कोणाच्या हातात द्यायचा? आत्मे दुसऱ्यांना पण विकत दिले जातात आणि म्हणून तर लोक प्रसिद्ध होतात जगामध्ये. पण आमचा आत्मा आम्ही कोणाच्या हातामध्ये दिला आहे? म्हणून बायबलच्या वचनात लिहिलंय, तो म्हणतो, हे पित्या, माझा आत्मा मी तुझ्या हातामध्ये देतो. आणि येशूने असं बोलून बायबलच्या वचनामध्ये दिलेलं आपला प्राण सोडला. तरी कल्पना करा, आज संध्याकाळी मला मरण येत आहे. मी धावलेत, कधी विश्वासात कमी जास्त झाली, परंतु तरी पण पुढं आलो. आणि मरते क्षणाला आम्ही म्हटलं की प्रभू, तर मला घेऊन जायचं तर घेऊन जा, माझा आत्मा तुझ्या हातामध्ये. ही शेवटची प्रार्थना असली पाहिजे. स्तेफन मरते क्षणाला असं म्हटला की, काय म्हटला स्तेफन? हा, माझा आत्मा मी तुझ्या हातात. जे येशू ख्रिस्ताचे उद्गार होते ना, तेच उद्गार स्तेफन दगड मार करत असताना मारला गेला असं लिहिलंय. छळ झाला त्याचा, पण त्यांनी मरते क्षणाला त्याचा आत्मा जो आहे त्याने प्रभू येशू ख्रिस्ताच्या हातामध्ये देऊन टाकला. कारण तो क्रिएटेड होता. स्तेफनाला ही गोष्ट कळाली. तो काय म्हटला? स्वर्गाच्या उजव्या हाताला मला येशू ख्रिस्त पित्याच्या उजव्या हाताला बसताना मला दिसत आहे. त्याने ऑन द स्पॉट दर्शन पाहिलं होतं. आणि तो म्हणतो, माझा आत्मा येशू ख्रिस्त मी तुझ्या हातामध्ये देतो. किती महत्वाचं आहे. आपला आत्मा आज कोणाच्या हातामध्ये आहे चेक करा. तुम्ही आणि मी स्वर्गात गेलो पाहिजेत, हे फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. येशू मसीह की वाचा 1 कोरिन्थिकरास पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 3 वचन. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले. हा, जुन्या करारामध्ये तुम्ही आणि मी विश्वासा संबंधाने पाहतो. आणि मग जुन्या करारामध्ये जे काही पुढारी आहेत किंवा देवाचे निवडलेले लोक होते, त्यांनी देखील या ठिकाणी आपला निर्माण करणारा कोण परमेश्वर आहे त्यांनी त्याला ओळखलं होतं. आणि मग त्या वचनामध्ये काय लिहिलेलं आहे वाचा. त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले. एकाच प्रकारे आध्यात्मिक अन्न सेवन केले. ज्याने त्यांना निर्माण केलेलं होतं त्याच देवाचा मानना, हालेलुया, त्यांनी काय केलं होता? सेवन केला होता, किंवा आपल्या भाषेमध्ये ग्रहण केला होता, किंवा आपल्या भाषेमध्ये ऐकला होता. येशू मसीह की. येशू हा मधीच आलेला देव नाहीये. प्रारंभापासून परमेश्वराबरोबर येशू ख्रिस्त उभा आहे. जग निर्माण करण्याच्या अगोदर पासून देवाच्या वचनात लिहिलं आहे की येशू ख्रिस्त क्रिएटेड, त्याच्या बरोबर होता. या जगाला बनवणारा देव पित्याबरोबर आपला पुत्र म्हणजे येशू ख्रिस्त होता. हा मध्येच नाही आलेला. लोक तुम्हाला अडखळण टाकतील. येशू आता 2024 वर्ष आलेला 2000 वर्षापूर्वी येशूला मारण्यात आलं. तो काय थोडी तारणार आहे? तो आत्ता आला. 2000 वर्ष म्हणजे काही लांब नाही झाले. तो थोडी तारणार आहे. आत्ता येशू जन्माला आला, आत्ता नाही आला बाबा. बायबल मध्ये लिहिलंय तो पित्याबरोबर सुरुवातीपासून होता. त्याच्याद्वारे ही सृष्टी झाली, त्याच्याद्वारे हे जग बनवण्यात आलेलं आहे आणि त्याची आम्ही मुले आहोत आज. येशू मसीह की. म्हणून आज परीक्षण करा. वचन क्रमांक 3 मध्ये काय लिहिलंय वाचा. इब्रिकरास पुस्तक 12वा अध्याय 3 वचन. आणि म्हणून जुन्या करारामध्ये देखील आम्ही पाहतो की उत्पादक कोण आहे, निर्माण करणारा कोण आहे. तर जुन्या करारामध्ये निर्माण करणारा देखील प्रभू येशू ख्रिस्तच आहे. आणि त्याने ते वचन ग्रहण केलं होतं किंवा तो मानना त्यांनी स्वीकारला होता. हा, तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये. तुमची मने म्हणा, माझं मन. काय म्हटलंय? काय होऊ नये? खचू नये. कोण खचवायला येईन आपल्याला सांगता येणार का?
हा, आणि विशेष जे लोक देवामध्ये त्यांना खचवायला खूप लोक येतात. तुमची मने या ठिकाणी लिहिलंय काय नाही, खचू नये. शेजाऱ्याला म्हणा खचू नकोस. हा, तुमची मने खचू नये. हा, पुढं. म्हणून ज्याने आपणा विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला हा. त्याच्याविषयी विचार करा. कशाविषयी विचार करा? पातक्यांनी. परत एकदा वाचा. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये म्हणून ज्याने आपणा विरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. कोणाविषयी विचार करा? तुमचं आणि माझं पाप कुणी बाहेर काढलं त्याच्याविषयी विचार करा. तुम्हाला आणि मला वाईटातून बाहेर कुणी काढलं त्याचा विचार करा. तुम्हाला आणि मला घाणीतून बाहेर कुणी काढलं त्याचा विचार करा. तुम्हाला आणि मला अस्थिर जीवन कुणी दिलं त्याचा विचार करा. तुम्हाला आणि मला आज शांती कुणी दिलं त्याचा विचार करा. अशी लिस्ट तुम्ही आणि मी जर बनवली तर पुष्कळ लिस्ट निघन. विचार आम्ही कोणाचा करतोय? ज्याने आम्हाला निर्माण केलं त्याचा विचार नाही करायचा. ज्याने आम्हाला जगात बोलवलंय, वेगळं केलंय, पाचारण केलंय, त्याच्या सेवा कार्यासाठी आम्हाला निवडलं, त्या देवाचा विचार नाही करायचा. मग कोणाचा विचार करायचा? फर्स्ट आपल्या लाईफ मध्ये, आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा विचार करा की आम्ही खचून गेलो नाही पाहिजे. देवाची सेवा कार्य करता करता, देवाची प्रार्थना करता करता, देवाचे गीत गाता गाता, देवाची आराधना करता करता, देवाच्या भवनामध्ये, देवाच्या उपस्थितीमध्ये येता येता, घरामध्ये पण बसता बसता, जोपर्यंत आम्ही आहोत, जर तो आमच्या अंतःकरणामध्ये जर आज आलेला आहे तर आम्ही खचून नाही गेलं पाहिजे. आहे ना? खचलं तर सगळं संपलं. पण पवित्र आत्मा त्याच्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला दिलंय की तुम्ही खचू नये. आमेन. तुम्ही आणि मी खचू नये म्हणून स्वतःला सांभाळा. येशू मसीह की. हा, तुम्ही आणि मी धीर नाही सोडला पाहिजे जीवनामध्ये. ही विश्वासाची आपल्या जीवनामध्ये एक लढाई आहे आणि तुम्ही आणि मी नेहमी चिंतन करा. तुझे मनाला चिंतन, तुझे मनाला चिंतन, असो माझ्या रात्रंदिन, असो माझ्या रात्रंदिन. तुझे मनाला चिंतन, असो माझ्या रात्रंदिन. तुझे मनाला चिंतन, असो माझ्या रात्रंदिन. तुझे मनाला चिंतन, तुझे मनाला चिंतन, असो माझ्या रात्रंदिन, असो माझ्या रात्रंदिन. घरी दारी बाजारात किंवा राज दरबारात, राज दरबारात, या राज दरबारात, तुझी प्रीती माझ्या मनात, मन राही आनंदात, राही आनंदात, मन राही आनंदात. चिंतन करा. काय करा? तुमचा धीर खचून जाऊ नये म्हणून तुम्हाला आणि मला चिंतन करण्याची गरज आहे. आणि चिंतन कोणाची करा? जो धीरामधून, ज्यावेळेस तुम्ही मी खचतो, निराश होतो, खिन्न होतो, अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस तुम्हाला आणि मला जो परमेश्वर धीर देतो, जो आधार देतो, जो सहारा देतो, जो मदत करतो, जो शक्ती देतो, जो सामर्थ्य देतो, आपण त्याचे चिंतन केलं पाहिजे. जो सामर्थ्य देत नाही त्याचं काय चिंतन करावं? जो आम्हाला बाहेर काढत नाही त्याचं काय चिंतन करावं आम्ही? जो आम्हाला हेल्प करत नाही, सहाय्य करत नाही, मदत करत नाही, जो आमचा क्रिएटर नाही, बनवणारा नाही, तर आम्ही त्याचं का चिंतन करावं? देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की देवाच्या लोकांनो, जो आम्हाला सामर्थ्य देतो ना त्याचंच आम्हाला चिंतन करणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. पहा, इब्रिकराच्या पुस्तकामध्ये 4थ्या अध्यायामध्ये आणि 16 वचनामध्ये काय लिहिलं आहे. रीड, वाचूया.
समजतंय ना तुम्हाला देवाचं वचन? तर मग आपल्यावर दया व्हावी. मग आपल्यावरती काय व्हावी? दया. हो, किती लोकांची इच्छा आहे दया व्हावी. हालेलुया. अनेक लोकांवरती बायबलमध्ये दया केलेली आहे, पण तुम्हाला आणि मला दया होण्यासाठी नम्र होणं फार महत्वाचं आणि गरजेचं आहे. हा, पुढं. आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी. आणि ऐन वेळेस सहाय्यासाठी, ऐन वेळेस म्हणजे काय? सगळ्यांनी हात सोडलेत, आता काय करणार आहे आम्ही? म्हणतो ना, आता ऐन वेळेस कोण येईन मदतीला, ऐन वेळेस कोण धावून येईन, ऐन वेळेस कोण आम्हाला पैसा देईन, ऐन वेळेस कसं होणार आमचं, ऐन वेळेस पुरीचं लग्न कसं करणार? प्रश्नच प्रश्न येतात ऐन वेळेस. हा, पुढं. ऐन वेळेस सहाय्यासाठी कृपा मिळावी म्हणून हा. आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. हा, धैर्याने. कसं? धैर्याने. शेजाऱ्याला म्हणा, धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ ये. कृपेच्या राजासनाजवळ ये. धैर्याने ये, धैर्याने. भीत नको येऊ. सदैव 24/7 कृपेचं आसन तुमच्यासाठी माझ्यासाठी सज्ज आहे. तुम्ही एनी टाइम त्याच्या कृपेच्या आसनाजवळ बसू शकतात. तुम्हाला कोणी बंदिवास करणार नाही. तुम्ही आणि मी तिथं प्रार्थना करू शकतो. कधी वाटतं आता मला काहीतरी वाटतंय तर लगेच देवाच्या पायाजवळ या, देवाच्या चरणाजवळ या, देवाची आराधना करायला बसा आणि विश्वासाने बसा. डॉक्टर तुम्हाला मदत करणार नाही, लक्षात ठेवा. ते मदतीसाठी ठेवलेत, पण त्यांचे हात पण वर झाल्यानंतर तुम्ही ऐन वेळेस काय करताय? मी ऐन वेळेस काय करणार आहे? कोण आम्हाला हेल्प करन? कोण आम्हाला मदत करन? देवाशिवाय पर्याय नाही. देवाशिवाय तुम्हाला आणि मला सत ना गत. म्हणून आमचं ध्यान आणि आमचं लक्ष आणि आमचं चित्त आम्ही प्रभूकडे लागलं पाहिजे. तुमच्यावरती दया व्हावी, माझ्यावरती दया होती, तुम्हाला आणि मला कृपा मिळावी, ही परमेश्वराची काय आहे? इच्छा आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने आज एक याजक म्हणून, एक पास्टर म्हणून मानव जातीसाठी वधस्तंभावरती मध्यस्थी करून तुम्हाला आणि मला खरेदी केलेलं आहे. तो जर आज पास्टर झाला नसता ना, आज तुम्ही आणि मी बसलो नसतो इकडं. स्वर्गीय पित्याची जी हिंमत आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे ना, या जगामध्ये ख्रिस्त येऊन त्यांनी लोकांसाठी ज्या काही प्रार्थना केल्यात, ज्या काही विनंत्या केल्या आहेत, त्या फक्त परमेश्वराच्या शक्तीनेच केलेल्या आहेत. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने जी पास्टरची मध्यस्थी केलेली आहे ना, याचकाची मध्यस्थी केलेली आहे ना, मानवाच्या कल्याणासाठी केलेली आहे. आणि म्हणून त्या याचकाकडे पाहणं गरजेचं आहे तुम्हाला आणि मला. ज्या याचकाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्राण दिलाय, जीव दिलाय, आपला रक्त सांडलंय, आपलं एक एक रक्ताचा थेंब तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने सांडलेला आहे. त्या याचकाकडे नाही पाहायचं तर कोणाकडे पाहणार तुम्ही आणि मी? तोच तुमच्यावर दया करणार आहे, तोच माझ्यावर दया करणार आहे, तोच तुमच्यावर कृपा करणार आहे, तोच माझ्यावरती कृपा करणार आहे. आणि जे लोक त्याच्या कृपेच्या आसनाजवळ येतील, सगळ्या लोकांसाठी 24 हवर्स ही मदत तयार आहे. आज कुणी पण या, कुणी पण येऊ शकतं आणि ती त्याची मदत घेऊ शकतं. ज्यांना वाटतंय की मला कुणी या जगामध्ये हेल्प करणारा नाही, मदत करणारा नाही, सहाय्य करणारा नाही, त्या लोकांनी येशू जवळ या. कोणाजवळ या? हा, कोणाजवळ या? तो याजक नेहमी पित्याकडे प्रार्थना करत आहे. नेहमी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, प्रभू ते माझे लेकर आहे, त्यांच्यावरती दया कर. ज्यावेळेस तुम्हाला आरोग्याची गरज आहे, तो म्हणतो, पित्या मी त्यांच्यासाठी फटके खाल्लेत, आता त्यांना आरोग्य दे. मध्यस्थी करतोय, आम्ही चुका करतो, तो म्हणतो, पित्या मी त्यांच्यासाठी रक्त सांडले, त्यांना क्षमा केलेली आहे. हे याचकाचं हृदय आहे, एक सेवकाचं हृदय आहे, एक पास्टरचं एक हृदय आहे. येशू मसीह की. आणि म्हणून पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला या ठिकाणी पाहायला मिळतं की थोडे दिवस क्लेशाचे असतील जीवनामध्ये. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आणि मला ही गोष्ट वाचायला मिळतं. वाचा 3रा अध्याय आणि वचन क्रमांक 10. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि वचन क्रमांक 10. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे. हा, धीराविषयी जे माझे वचन राखले आहे. किती लोकांनी राखले सांगा? शेजाऱ्याला सांगा, धीर धर प्रभू मध्ये. सगळे सांगा, धीर धरा प्रभू मध्ये. प्रभूचा हात सोडू नको. हा, प्रभूचा हात
देवाने जे काही तुम्हाला आणि मला आज्ञा दिली, फिलिप कराची जी मंडळी आहे त्या मंडळी या ठिकाणी परमेश्वराच्या आज्ञाचं पालन केलं. काय केलं? आज्ञाचं. हे बायबल तुमच्या आणि माझ्या हातामध्ये आहे, तुम्हाला आणि मला पाळावं लागले. स्वर्ग पुन्हा सांगेल सहजासहजी माणसाला मिळत नाही. बोलणं खूप सोपं आहे की मी स्वर्गात चाललो आहे, मी स्वर्गात जाणार आहे, पण ऍक्शन बायबलच्या वचनामध्ये दिलेले आहे, तुम्हाला आणि मला ती करावं लागेल. काय करावं लागेल? बोला. ऍक्शन, कृती आम्हाला करावा लागेल. हा वाचा. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो परीक्षा प्रसंग सर्व जगावर येणार आहे त्यापासून मी तुला राखीन. हा बघा काय वचन लिहिलं आहे. जगावर काय येणार आहे? परीक्षा कोणता प्रसंग आहे परीक्षाचा? सांगा मला, कोणता प्रसंग असेल जगावर येणार आहे? आता तुम्ही कल्पना करा, सांगा मला काय प्रसंग असेल. आपल्यावरती तर येणार आहे, पण आपल्याला देवाच्या आज्ञाचं पालन करायचंय. आज्ञाचं पालन कराल तर तुम्ही आणि मी त्या प्रसंगामधून सुटणार आहेत. म्हणा सगळेजण आमेन. तो प्रसंग माझ्या जीवनावरती नाही आला पाहिजेत ना. त्यासाठी तुम्हाला आणि मला पृथ्वी तलावरती आज्ञाचं पालन करणं महत्वाचं आहे. बायबल फक्त वाचून जमणार नाही, त्याप्रमाणे करणं आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. फिलिप या ठिकाणची जी मंडळी आहे त्या मंडळीने प्रभू येशू ख्रिस्ताचं जे वचन ऐकलं ना त्याप्रमाणे ती जगणारी होती, ती करणारी होती, ती वागणारी होती, त्याप्रमाणे बोलणारी होती. आजच्या मंडळातले किती लोक आम्हाला असे भेटतील फक्त बोलताना जास्त दिसतात, पोपट पंचे सारखे, पण कृतीने आपण त्यांना चेक केलं पाहिजे. कृतीने आमच्या जीवनाला देखील आम्ही चेक केलं पाहिजे की मी प्रभूचं वचन वाचतो पण किती त्याप्रमाणे करतो. जर हे आज्ञाचं पालन तुम्ही आणि मी जर करत असाल, याला फार महत्वाचं आहे. तर तुम्हाला आणि मला हे वचन पाळल्यामुळे तुम्हाला आणि मला धीर मिळतो. तुम्हाला ना खूप अनुभव आले असेल त्याचे. काय मिळतो? धीर मिळतो तुम्हाला आणि मला. आणि ज्याने आम्हाला अभिवचन दिलंय तो परमेश्वर किती विश्वासू आहे. तुम्ही आणि मी कदाचित माग पुढे होऊ शकतो, विश्वासामध्ये पाळण्यात कसोर करू शकतो, थोडी माग पुढे तडजोड करू शकतो. नाही पाळलं तर काही नाही, जाऊ दे, चुकले तर चुकले. पण तो परमेश्वराने जे आम्हाला अभिवचन दिलंय किती महत्वाचं. येशू प्रभू की किती महत्वाचं आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. मी तुला परीक्षाच्या प्रसंगामधून तो म्हणतो राखीन. आहे ना. लोक म्हणतात परीक्षाच नको आमच्या जीवनामध्ये. मग मी सांगते जगामध्ये पण तुम्ही पेपर देऊ नका. डॉक्टर होऊ नका, वकील होऊ नका, इंजिनियर होऊ नका, कलेक्टर होऊ नका, काहीच होऊ नका तुम्ही. तुम्हाला नोकरी पण नाही, मला पण नोकरी नको. चालेल का? मग प्रत्येक ठिकाणी का पेपर ठेवलेत, का पेपर द्यावा लागतेत? आणि त्याच्यामध्ये जर लिस्ट मध्ये तुमचा आणि माझा नंबर आला मेरिट लिस्ट मध्ये तरच तुम्हाला नोकरीचा चान्स आहे. आज कॉम्पिटिशन वरती कॉम्पिटिशन चाललंय जगामध्ये. प्रत्येक व्यक्ती आज अभ्यास करत आहे. प्रत्येक व्यक्ती आज तासन तास त्या पुस्तकाची स्टडी करत आहे, कारण त्याला पेपर द्यायचा आहे. वय त्याचं किती जास्त होऊ द्या, त्याचा विचार करत नाही. तो म्हणतो मला हे व्हायचं आहे तर मला पेपर देणं गरजेचं आहे. आणि ते लोक टार्गेट पूर्ण करतात जीवनामध्ये. ज्याला PSI बनायचं, ज्याला कलेक्टर बनायचं, ज्याला डॉक्टर बनायचं, सगळे लोक तेवढी स्टडी करून पेपर देतात, एक्झाम देतात आणि त्याच्यामध्ये पास होतात. आणि तेव्हा कुठेतरी तुम्ही आणि मी पाहतो त्याचा पास झाल्याचा परिणाम या जगावरती तुम्हाला आणि मला दिसतो. मग त्यांचे कुठेतरी बॅनर लावले जातात, कुठेतरी टीव्हीवरती ते चमकतात, कुठेतरी त्यांच्या मुलाखती दिसतात, कुठेतरी त्यांच्या गावामध्ये हॉस्पिटल वगैरे किंवा कुठेतरी काहीतरी गोष्टी त्यांच्यामध्ये दिसतात. जर पेपरच दिले नाही देवाच्या लोकांना तो काय होणार आहे? तुम्हाला चेक कसं करायचं देवानं? तुम्हाला पारखायचं कसं देवानं? तुम्ही किती विश्वासामध्ये आहात, तुम्ही किती खंबीर आहात, कसं पारखायचं देवानं? येशू मसीह की जय. म्हणा सगळेजण येशू मसीह की जय. येशू काय म्हणतो तुमच्या आणि माझ्या लक्षात येतंय का? किती लोकांच्या लक्षात येतंय?
म्हणा परीक्षेचा प्रसंग. परीक्षेचा प्रसंग. प्रसंग प्रसंग सांगून येतो कोणाला? नाही. परीक्षा कोणाला सांगून येते का? काय आपल्या जीवनामध्ये कधी घडण काही सांगून येतं का? सांगून आलं असतं तर सावधान. पण पवित्र आत्मा त्याच्यासाठीच दिलाय. जे लोक प्रेयर करतात ना, उद्या काय होणार आहे पवित्र आत्मा अगोदरच तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हाला उद्या कोण तुम्हाला धोका देणार आहे, तुम्ही जर प्रेयर केली, देवाच्या आत्म्याला विचारलं, तुम्हाला लगेच ती व्यक्ती दाखवणार आहे. त्याच्यापासून सावधान राहा. आणि जे लोक ऐकून पण, देवाचं वचन ऐकून पण किंवा पवित्र आत्म्याने गाईड केलेलं ऐकून पण जे सावधान झाले नाहीत ना, त्या लोकांना बरोबर चुना लावलाय. तंबाखूचा नाही, पैशाचा चुना लावलाय, जमिनीचा चुना लावलाय, है ना, घरादाराचा चुना लावलाय, प्रॉपर्टीचा चुना लावलाय लोकांनी. आणि चांगले चांगले विश्वासणारे लोक देखील देवाचं न ऐकल्यामुळे त्यांच्यावरती परीक्षा आलेल्या आहेत. आमच्या जीवनामध्ये देखील परीक्षा येणार आहेत. लक्षात घ्या, संकट येणार आहेत. येणार नाही असं नाही लिहिलंय बायबलमध्ये, येणार आहेत. यायला पाहिजे संकट. पूर्ण जरी बायबल तुम्ही आणि मी चाललं तर तुमच्याने माझ्या लक्षात येईल. 12 शिष्याला सोडलं का देवानं? त्यांच्या बरोबर राहिले ते 3.5 वर्ष जवळपास. आणि 3.5 वर्षात त्यांना चेक केलंय प्रत्येक वेळेला देवानं. आणि कोणती परीक्षा त्यांच्या जीवनात झाली नाही. शेवटी असं लिहिलंय, ते मरायला देखील जीवनामध्ये तयार झाले. हालेलुया. मरायला देखील तयार झाले. आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस संकट येतात ना, हे संकट देव ज्यावेळेस मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं की सैतान आमच्या जीवनात येतो तर प्रभूला विचारल्याशिवाय येत नाही. पण ज्यावेळेस परीक्षा आमच्या जीवनात येतात ना, आमच्यात किती ताकद आहे हे प्रभूला माहिती आहे सहन करण्याची. किती हिंमत आहे, किती आम्ही धीर धरणार आहे, किती त्या त्रासाला सामोरे जाणार आहे आणि कुठपर्यंत आमचा विश्वास टिकणार आहे हे देवाला माहित आहे. बायबलच्या वचनात लिहिलंय, तो संकट शक्तीच्या पलीकडे आमची परीक्षा घेणार नाहीये. तो देव आहे, कारण तो त्याच्यामधून गेलेला आहे. म्हणून आमच्या जीवनामध्ये देखील परीक्षा येतात. त्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला लिहिलेलं आहे की या सैतानाच्या शक्तीपासून बचाव करण्याची ताकद प्रभू तुम्हाला आणि मला देणार आहे. म्हणा येशू मसीह की, येशू मसीह की. परीक्षा आमच्या जीवनात आल्या तर घाबरू नका. सैतान आमच्या जीवनावरती ज्यावेळेस हल्ले करतो देवाच्या आज्ञेने, त्यावेळेस घाबरून जाऊ नका. देव त्याच्यामधून तुम्हाला आणि मला राखीन असं लिहिलं आहे. तुमचा आणि माझा बचाव करीन, तुम्हाला आणि मला वाचवील. जगामध्ये जे काही संकट येणार आहेत, प्रसंग येणार आहेत, ते फार भयानक पवित्र शास्त्रामध्ये तुम्हाला आणि मला वाचायला मिळते. साधारण प्रसंग नाहीये. आपण तरी वाचले जाणार आहोत, आम्ही तरी सोडवले जाणार आहोत, आम्ही तरी एक दिवस मुक्त होणार आहे. पण लक्षात ठेवा, या जगावरती जो प्रसंग येणार आहे तो साधारण नाहीये. देवाचे लोक ज्यावेळेस उचलले जातील, देवाचे लोक ज्यावेळेस रॅप्चर केले जातील, देवाच्या लोकांना ज्यावेळेस प्रभू स्वर्गामध्ये घेऊन जाईल ना, त्यावेळेस या जगामध्ये असा प्रसंग येणार आहे ना, यांना संकटातून बाहेर काढणारा कोणी नसेल. आज कृपेचा काळ आहे, म्हणून आपण प्रभूच्या सावलीला येऊन लपतो. कृपेचा काळ असल्यामुळे प्रभूला आम्ही हाक मारतो आणि प्रभू आम्हाला डॉक्टरांच्या अगोदर मदत करतो, घरामध्ये रात्री 12ला आणि 2ला देखील. ज्यावेळेस आपण प्रभूला शरण येतो, जे माणसं करू शकत नाही, तो देव आमच्या जीवनामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये करून टाकतो. बचा ले मेरे लोगों को, बचा ले मेरे शहर को, बचा ले मेरे लोगों को, बचा ले मेरे शहर को. रोज प्रार्थना करा आणि आम्हाला धीराची धावत राहणं फार महत्वाचं आणि फार गरजेचं आहे. आज कृपेच्या काळामध्ये आम्ही जीवन जगतो. एनी टाइम संकट आलं ना, आम्ही गुडघ्यावरती येऊन प्रार्थना करू शकतो, प्रभूला आम्ही मदत मागू शकतो आणि प्रभू आम्हाला त्या बंधनातून मोकळं करेल. प्रभू सेवकाला पाठवीन तुमच्या घरातून तुम्हाला संकटातून मोकळं करण्यासाठी. येशू मसीह की. काल 2 दिवस आम्ही शुक्रवारी भावी निमगाव मध्ये होतो आणि एक बाई होती, बऱ्याच दिवसापासून ही पहिली बिलीवर होती. लक्षात ठेवा,
विश्वासणारी बाई होती, परंतु तिच्यानंतर काही दिवस देवाबरोबर चालली, प्रार्थना करायची, गाणे गायची, आराधना करायची, देवाची स्तुती करायची, सगळं काही करायची. आणि बाप्तिस्मा वगैरे तिचा झालाय, पवित्र स्नान वगैरे. कालांतराने तिला प्रभूला तिने सोडून दिलं. कशामुळे सोडले हे मला माहित नाही, पण सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर त्या बाईच्या जीवनामध्ये अशी दुष्ट आत्म्याची ताकद तिच्यामध्ये काम करू लागली. बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की एक व्यक्ती ज्यावेळेस सैतानाच्या बंधनातून मोकळा होतो, एक दुरात्मा ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त काढून टाकतो त्याच्या शक्तीने, आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या मार्गावरती चालत राहतो, है ना, मार्गावरती चालत राहतो, ख्रिस्ती जीवन आम्ही जगत राहतो, आज्ञेचं पालन करत राहतो, त्यावेळेस आम्हाला कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. लक्षात ठेवा, कारण देवाच्या उपस्थितीत आम्ही सदैव असतो. पण ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला सोडतो ना, लक्षात ठेवा, ख्रिस्ताला ज्यावेळेस आम्ही सोडतो, ख्रिस्ताचा ज्यावेळेस आम्ही त्याग करतो, त्यावेळेस एक नाही तर 7 दुरात्मे 100 बडकर 1 परत येतात पाठीमागे. त्या बाईने ख्रिस्ताला सोडून दिलं आणि जवळपास 12 वर्ष झाली. किती वर्ष? 12 वर्ष झाले. 12 वर्षाच्या नंतर 100 बडकर 1 दुरात्मा तिच्यामध्ये शिरला आणि पहिल्यापेक्षा जास्त हाल त्या बाईचे झाले. त्या दिवसात घरात अन्न खाता येणं तिला, अन्न सगळं काही मुबलक असून, घरामध्ये पुष्कळ गोष्टी चांगल्या आहेत, पण अन्नामध्ये आज माती काढली गेलेली आहे. घरामध्ये शांतता नाही. इतकं भयानक परिस्थिती तिच्या लाईफची झालेली आहे. सगळे करा, खेट्या बिट्या जे काही करायचं सगळं करून थकली, सगळी दमली. उतारे करून, आरत्या करून, देवलाशी पाहून, ऋषा पाहून, दोऱ्या घालून, गळ्यात घाल, डोक्याला बांध, पायाला बांध, लिंबा आण, इथं पूर तिथं पूर, हे कर ते कर, सगळं काही केलं, काही खरं नाही. मोकळं होण्याच्या ऐवजी अजून बांधला गेला, अजून ती बांधली गेली, अजून तिला त्रास व्हायला लागले. आणि मग तिच्या जीवावरती बसला आत्म्यावरती दुरात्मा येऊन आणि तिचा नळ दाबायचा, असा डायरेक्ट नळ दाबायचा तिचा, आणि तिचा श्वास घ्यायला देखील त्रास व्हायला लागला. आता काय करणार ती म्हणते, आता माझं संपलं संपलं संपलं. आणि मग शेवटी काय करावं लागलं? शेवटी त्या बाईला प्रभू येशू ख्रिस्ताकडेच यावं लागलं, ज्याने तिला निर्माण केलेला आहे. तिला ही गोष्ट ठाऊक आहे की तोच प्रभू आहे जो मला त्या संकटातून देखील माझा बचाव करण्यासाठी समर्थ आहे. प्रभू शिवाय कोण नाही मदत करणार तुम्हाला आणि मला. ही गोष्ट लक्षात ठेवा, ध्यानात ठेवा. आणि ज्यावेळेस आम्ही काल त्या ठिकाणी होतो, देवाच्या कृपेने आम्ही प्रार्थना केली तिच्यासाठी. अगोदर पण 15 दिवसापूर्वी प्रार्थना चालू होती तिच्यासाठी. आणि काल ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी गेलो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ती बाई पूर्ण मोकळी झाली. आणि त्या बाईला एकच गोष्ट मी सांगितली, तू विश्वासू होती आणि देवाने मला ते प्रगट केलं, आणि तो प्रभूला सोडलं, आणि प्रभूला सोडल्यामुळे हे दुरात्मे तू घेऊन आली स्वतः, आणि त्याचे परिणाम तू भोगले. आता जर तू देवाला सोडलं ना तर काय होईल मला नाही सांगता. चान्स किती वेळा देणार हो प्रभू? संधी किती वेळेस प्रभू आम्हाला देणार? येशू मसीह की. आणि म्हणून जो प्रसंग येणार आहे फार भयानक आहे. रीड, वाचूया. धीराविषयीचे माझे वचन तू राखले आहे, धीराविषयीचे माझे वचन तू राखलेले आहेस, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा हा जो परीक्षा प्रसंग हा. सर्व जगावर येणार आहे, हा त्यापासूनही मी तुला राखीन. मी तुला राखीन. म्हणा, मी तुला राखीन. हा. आणि मग तुम्ही आम्ही पाहतो त्याच्या उलट स्मुर्ना या ठिकाणच्या मंडळीचे तुम्हाला मला लक्षणे दिसत आहे. या मंडळीवरती ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत, ती मंडळी देवाच्या वचन ऐकण्यासाठी परिपूर्ण होती आणि देवाच्या आज्ञाचं पालन तिनं सोडलं नाही. येशू मसीह की. जगावरती जे संकट येणार आहे ते फार वेगळं आहे, परंतु आम्हाला देव बचावतो, आम्हाला देव त्याच्यातून वाचवतो, आम्हाला मुक्त करतो, हे लक्षात ठेवा. पण जगातले लोक नाही सुटत. येशू मसीह की. आज वधस्तंभाकडे पहा की प्रभू येशू ख्रिस्ताने